आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंनी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतल्या बैठकांना दांडी मारलेली आहे। मुंडे बैठका सोडून परळीत नेमकं कशासाठी ठिया मांडून बसलेत, परळीमध्ये ते कुणाच्या भेटीसाठी गेलेत, पाहूया त्याच वरचा हा स्पेशल रिपोर्ट। मंत्री परिषदेला दांडी, मुंडेंची कोंडी। मुंबईत बैठका, मुंडे मात्र परळी। कराडला मकोका, मुंडेंना धोका। वाल्मिक कराडच्या अडचणी जशा वाढत चालल्या तसे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंची कोंडी होत चालल्याचं दिसतंय। वाल्मिक कराडला मकोका लावल्यानंतर धनंजय मुंडेंचा मतदारसंघ असलेल्या परळीत कडकडीत बंद पाळण्यात आला। कराडच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। त्यानंतर लगेचच धनंजय मुंडेंनी परळीला धाव घेतली। मात्र पहिल्या दिवशी त्यांनी कुणाची भेट घेतली आणि कुणाशी चर्चा केली याचा कुठलाही तपशील बाहेर आला नाही। मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी मुंबईतल्या मंत्री परिषदेच्या बैठकीला दांडी मारून परळीतच थांबण्याला प्राधान्य दिलं। त्यांनी परळीत आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली। त्यानंतर परळी वैद्यनाथाच्या मंदिरात जाऊन पूजा केली। मात्र मुंडेंनी माध्यमांपासून 4 हात लांब राहणंच पसंत केलं। गेल्या 3 दिवसांपासूनच्या घडामोडी पाहता धनंजय मुंडेंना एकामागून एक धक्के दिले जात असल्यामुळे त्यांची कमालीची कोंडी झाल्याचं दिसतंय। बीडची राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त करून अजित पवारांनी मुंडेंना पहिला धक्का दिला। त्यानंतर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीपासून लांब ठेवण्यात आलं। एवढंच नव्हे तर महत्त्वाच्या मंत्री परिषदेच्या बैठकीलाही ते गैरहजर राहिले। त्यामुळे धनंजय मुंडे बैठकांना दांडी मारतायत की त्यांना दूर ठेवलं जातंय याची चर्चा रंगली। मी काय म्हणतो, राष्ट्रवादीतल्या अंतर्गत प्रश्नाच्या बाबतीत माझ्यासारख्या पामराने काय बोलावे। वाल्मिक कराड हा निकटवर्ती असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी यापूर्वीच दिली आहे आणि आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड विरोधात सीआयडी तपासात रोज नवे खुलासे समोर येत आहेत। त्यामुळे सुरुवातीला अभय मिळालेल्या धनंजय मुंडेंच्या अडचणी आता वाढत चालल्यात। अजित पवार अजून किती काळ धनंजय मुंडेंना पाठीशी घालणार याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।